राज्यसेवा 2024-2025 न्यू पॅटर्न। राज्यसेवेची नवीन परीक्षा 3 पद्धती टप्प्यामध्ये असेल। टप्पा नंबर 1 राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 गुणासाठी असेल। टप्पा नंबर 2 राज्यसेवा मुख्य परीक्षा 1750 गुणासाठी असेल। नंबर 3 राज्यसेवा मुलाखत 275 गुणासाठी असेल। राज्यसेवा नवीन परीक्षा पद्धती ही पूर्णत्व UPSC परीक्षा पद्धतीचा धर्तीवरती राबवण्यात येणार आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असेल। राज्यसेवा मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असेल। सामान्य अध्ययन पेपर 1 नंबर 1 राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी। नंबर 2 भारताचा इतिहास आणि राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या संदर्भात काही बाबी। नंबर 3 महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौगोलिक, सामाजिक व आर्थिक भूगोल। नंबर 4 भारत व महाराष्ट्र राज्यतंत्र व शासन व्यवहार, संविधान, राज्यव्यवस्था, पंचायत राज, शहरी शासन व्यवहार, सार्वजनिक धोरण, हक्कांच्या बाबी इत्यादी। नंबर 5 आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, समावेशन, जनसांख्यिकीय, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी। नंबर 6 पर्यावरणीय परिस्थितीत जैवविविधता आणि हवामान बदलावरील सामान्य समस्या ज्यांना विशेषीकरणाच्या आवश्यकता नाही। नंबर 7 सामान्य विज्ञान पेपर। नंबर 1 आकलन क्षमता। नंबर 2 संवाद कौशल्य सहित आंतरव्यक्ती कौशल्य। नंबर 3 तार्किक व विश्लेषण क्षमता। नंबर 4 निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण। नंबर 5 सामान्य बौद्धिक क्षमता। नंबर 6 मूलभूत अंकगणिती व अंकगणी, त्यांचे संबंध, महत्त्वाचे क्रम इत्यादी। 10वीचा स्तर माहितीचे अर्धबोधन, तथ्य आलेखन, तालिका, माहितीची पर्याप्तता इत्यादी। 10वीचा स्तर। नंबर 7 मराठी व इंग्रजी भाषेत आकलन कौशल्य। राज्यसेवा मुख्य परीक्षेची नियोजना। लेखी परीक्षा 1750 एकूण गुण, प्रश्नपत्रिकांची संख्या 9, मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी 275 गुण, एकूण 225 गुण। पेपर 1 मराठी मानक शालांक परीक्षा माध्यम मराठी, कालावधी 3 तास, एकूण गुण 300, अनिवार्य गुण 25%, स्वरूप लेखी। विषय दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, सारांश लेखन, शब्दाचा वापर आणि शब्दसंग्रह, लघु निबंध, अनुवाद। या पेपरमध्ये मिळालेले गुण गुणवत्तेसाठी मोजण्यात येणार नाहीत। पेपर 2 इंग्रजी मानक शालांत परीक्षा माध्यम इंग्रजी, कालावधी 3 तास, एकूण गुण 300, अनिवार्य गुण 25%, स्वरूप लेखी। विषय दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, सारांश लेखन, शब्दाचा वापर आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध, अनुवाद।
या पेपरमध्ये मिळालेले गुण गुणवत्तेसाठी मोजण्यात येणार नाहीत. पेपर 3 निबंध. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. पेपर 4 सामान्य अध्ययन 1. भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा आणि समाजाचा इतिहास आणि भूगोल महाराष्ट्राच्या संदर्भासह. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. विषय कैला आणि संस्कृती. आधुनिक भारताचा इतिहास. महाराष्ट्रातील संत चळवळ, भक्ती चळवळ. स्वातंत्र्योत्तर भारत. जगाचा इतिहास. भारतीय समाज. जगाचा प्राकृतिक भूगोल व हवामान. शास्त्रीय भूगोल. भारताचा भूगोल. पेपर 5 सामान्य अध्ययन 2. शासन, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या संदर्भासह. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. विषय भारतीय राज्यघटना, स्थानिक शासन व्यवस्था, घटनात्मक संस्था. वैधानिक, नियामक आणि विविध अर्धन्यायिक संस्था. विविध क्षेत्रातील विकासासाठी शासकीय धोरणे आणि हस्तक्षेप. विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन. दारिद्र्य व उपासमार यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे. शासन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक. आंतरराष्ट्रीय संबंध. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरण आणि मंच. पेपर नंबर 6 सामान्य अध्ययन 3. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या संदर्भासह. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. विषय भारतीय अर्थव्यवस्था, कृषी, अर्थशास्त्रीय कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन. पेपर नंबर 7 सामान्य अध्ययन 4. नैतिकता, सचोटी व योग्यता. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. पेपर 8 वैकल्पिक विषय 1. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. पेपर 9 वैकल्पिक विषय 2. एकूण गुण 250. मानक पदवीधर. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. यामधील एकूण 26 विषयापैकी कोणताही विषय स्वतःचा वैकल्पिक विषय म्हणून वापरू शकता. तुमच्या ग्रॅज्युएशनचा
आणि वैकल्पिक विषयाचा कोणताही संबंध या ठिकाणी आयोगाकडून नसेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.